नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 12 मे 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्री मध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊया। तर कालचा पहिला प्रश्न होता, भारताने प्रवास सुरक्षा वाढवण्यासाठी कोणते ई पासपोर्ट सुरू केले आहे? तर चिपसह सुसज्ज ई पासपोर्ट। यानंतर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच 12व्या जागतिक अंतराळ संशोधन परिषदेचे 2025 चे उद्घाटन केले आहे? तर नवी दिल्ली। यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच युनेस्को सोडण्याची घोषणा केलेली आहे? तर निकाराग्वा। यानंतर मित्रांनो, चौथा प्रश्न, अलीकडेच CBI संचालकांना सेवेत 1 वर्षांची मुदतवाढ मिळालेली आहे, तर त्यांचे नाव काय आहे? तर प्रवीण सूद असे त्यांचे नाव आहे। यानंतर ऑपरेशन सिंदूर नंतर पत्रकार परिषद देणारी महिला कोण होत्या? तर कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग या होत्या। यानंतर 6वा प्रश्न, तर महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी कोणते अभियान सुरू केले आहे? तर आदिशक्ती अभियान। यानंतर ज्योती योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर केरळ या। यानंतर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये महाराष्ट्राने कोणते पदक जिंकले आहे? तर रौप्य पदक। यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर लक्ष्मण गायकवाड यांना जाहीर झाला आहे। यानंतर 10वा प्रश्न, तर मित्रांनो, अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतामध्ये शैक्षणिक केंद्र कोठे सुरू होणार आहे? तर मुंबईमध्ये होणार आहे। लक्ष द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे। यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न, तर भारतातील पहिला आंतरराज्य चित्ता कॉरिडॉर तयार करण्यासाठी मध्य प्रदेश कोणत्या राज्यासोबत हातमिळवणी करेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राजस्थान या राज्यासोबत। कोणत्या राज्यासोबत? तर राजस्थान या राज्यासोबत। तर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर मित्रांनो, मे 2025 मध्ये राजस्थान भारताच्या पहिल्या आंतरराज्य चित्ता संवर्धन कॉरिडॉर मध्ये एक प्रमुख भागीदार बनणार आहे, जे मध्य प्रदेश म्हणजेच MP सह 17,000 चौरस किलोमीटर वन्यजीव कॉरिडॉरची स्थापना करेल। यामुळे चित्त्यांना संरक्षित आणि जोडलेल्या अधिवासामध्ये मुक्तपणे फिरता येणार आहे। यानंतर 17,000 चौरस किलोमीटर कॉरिडॉर क्षेत्रांपैकी 10,500 चौरस किलोमीटर मध्य प्रदेशात आणि उर्वरित 6,500 चौरस किलोमीटर राजस्थानमध्ये येतो। यानंतर मित्रांनो, पुढील माहिती, तर हा कॉरिडॉर 27 जिल्ह्यांमध्ये पसरेल, तर 13 राजस्थान आणि 12 मध्य प्रदेश मिळून। तर हा कॉरिडॉर पालपूर कुनो राष्ट्रीय उद्यान आणि मध्य प्रदेशातील गांधी सागर अभयारण्याला राजस्थानमधील मुकुंद्रा हिल्स व्याघ्र प्रकल्पाशी जोडणार आहे। यानंतर मित्रांनो, राजस्थान विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर राजस्थानची राजधानी आहे जयपूर। सध्याचे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि सध्याचे राज्यपाल आहेत तेथील तर हरिभाऊ बागडे। आणि राष्ट्रीय उद्याने पाहूया, तर मुकुंद्रा हिल्स राष्ट्रीय उद्यान आणि डेझर्ट नॅशनल पार्क आणि केवलदेव घाना पक्षी अभयारण्य आणि रणथंबोर राष्ट्रीय उद्यान व सरिस्का राष्ट्रीय उद्यान। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, तर S-400 ही कोणत्या देशाची प्रगत हवाई संरक्षण प्रणाली आहे जी भारताने विकत घेतली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रशिया या। कोणत्या? तर रशिया या। तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर S-400 ट्रायफ ही रशियाची मुख्य लांब पल्ल्यांची हवाई संरक्षण प्रणाली आहे, जी विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोनला रोखण्यास सक्षम आहे। तर भारतासह अनेक देशांनी आपली सामरिक संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी S-400 मिळवले आहे। यानंतर रशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, तर रशियाची राजधानी आहे मॉस्को, चलन रुबल आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आहेत।
यानंतर मित्रांनो पुढील तिसरा प्रश्न, तर कोणत्या शहरामध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाउड सीडिंगला मान्यता देण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, दिल्ली. या कोणत्या? तर दिल्ली. यानंतर मित्रांनो याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर दिल्ली सरकारने शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाउड सीडिंगला मान्यता दिली आहे. तर मित्रांनो क्लाउड सीडिंग प्रस्ताव पाहूयात आपण. तर आवश्यक मजुरीनंतर दिल्ली सरकार उन्हाळी हंगामामध्ये क्लाउड सीडिंगच्या 5 चाचण्या घेईल. यानंतर या प्रकल्पासाठी एकूण 3.21 कोटी रुपये खर्च येणार आहे. तर प्रत्येक चाचणीसाठी 55 लाख रुपये आणि एक वेळ सेटअप खर्च 66 लाख रुपये असणार आहे. तर यानंतर मित्रांनो क्लाउड सीडिंग म्हणजे काय आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. शॉर्टमध्ये आहे तर क्लाउड सीडिंग हे हवामान बदलण्याचे तंत्र आहे ज्यामध्ये कृत्रिम केंद्रके ढगांमध्ये घातली जातात ज्यामुळे पर्जन्यवृष्टी होते. तर प्रवासामुळे हवेतील प्रदूषण पृष्ठभागावर आणून हवा स्वच्छ होण्यास मदत होते. यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा. तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर कोणते राज्य प्रथमच 2025 साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर 19 चॅम्पियनशिपचे आयोजन करत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, अरुणाचल प्रदेश. कोणते? तर अरुणाचल प्रदेश हे राज्य. यानंतर मित्रांनो याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 एशियन फुटबॉल फेडरेशन अंडर 19 चॅम्पियनशिप 9 ते 18 मे 2025 या कालावधीमध्ये अरुणाचल प्रदेशातील युपिया येथील गोल्डन ज्युबिली स्टेडियमवर आयोजित केली जात आहे. तर फुटबॉल पायाभूत सुविधांमध्ये जलद सुधारणा दर्शविणारी ही ईशान्येकडील राज्य प्रथमच दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अरुणाचल प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. सध्याचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि सध्याचे राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक. कोण आहेत सध्याचे राज्यपाल? तर कैवल्य त्रिविक्रम परनाईक. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर 7व्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये खो खो मध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी कोणते पदक जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आपल्या महाराष्ट्राच्या मुलांनी सुवर्ण पदक जिंकले आहे. तर ऑप्शन ए हे योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 7व्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी खो खो स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. तर गया बिहार येथील बिपार्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी ओडिशाच्या संघाला 34-25 ने पराभूत केले. तर या विजयामुळे महाराष्ट्राने एकूण पदक तालिकेत आघाडी कायम ठेवली आहे. तर 7व्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी खो खो स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. तर मित्रांनो गया बिहार येथील बिपार्ड स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये झालेल्या अंतिम सामन्यामध्ये ओडिशाच्या संघाने महाराष्ट्राला 34-31 अशा थोडक्याच फरकाने पराभूत केले. तर महाराष्ट्राच्या मुलींनी उत्कृष्ट खेळ केला पण ओडिशाच्या संघाने शेवटच्या क्षणी आक्रमक खेळ करून विजय मिळवला आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे 6वा. तर विकसित कृषी संकल्प अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कृषी मंत्रालयाद्वारे. कोणत्या मंत्रालयाद्वारे? तर कृषी या मंत्रालयाद्वारे. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विकसित कृषी संकल्प अभियान हे भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो या अभियानाचा मुख्य उद्देश आहे शेतकऱ्यांपर्यंत कृषी योजनांची माहिती पोहोचवणे आणि त्यांना आधुनिक शेती पद्धतींबद्दल जागरूक करणे आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ घडवणे हा आहे. तर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 29 मे पासून देशभर हे अभियान सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. तर याविषयी स्टॅटिक जीके पाहूयात आपण ऑनलाईन मध्ये. तर विकसित कृषी संकल्प अभियान कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे 29 मे पासून सुरू करण्यात आलेले आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 7वा. तर भारत जगातील
कितवा सर्वात मोठा वाहन निर्माता देश बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चौथा. कितवा आहे? तर चौथा आहे. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 मध्ये भारत जागतिक वाहन उत्पादनामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर त्याने सुमारे 5.9 दशलक्ष वाहने तयार केली आहेत, ज्यामध्ये 4.8 दशलक्ष कार आणि 1.1 दशलक्ष व्यावसायिक वाहने समाविष्ट आहेत. तर चीन 30.2 दशलक्ष, अमेरिका 10.6 दशलक्ष आणि जपान 9 दशलक्ष हे अनुक्रमे पहिले 3 देश आहेत. यानंतर मित्रांनो, तथापि भारत वाहन विक्रीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. लक्ष द्या मित्रांनो, इथे कन्फ्यूज होऊ नका. यानंतर भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाच्या वाढत्या मागणीमुळे आणि उत्पादन क्षमतेमुळे भारत जागतिक वाहन विक्रीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर मित्रांनो, स्टॅटिक जीके ऑनलाईन मध्ये तर 2025 मध्ये भारत वाहन विक्रीमध्ये तिसऱ्या तर उत्पादनामध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर मित्रांनो, सांगरी शेंगाला GI टॅग प्राप्त झालेला आहे, तर ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी राजस्थान या राज्याशी संबंधित आहे. कोणत्या राज्याशी? तर राजस्थान या राज्याशी. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर सांगरी शेंगाला भौगोलिक मानांकन म्हणजे GI टॅग राजस्थान राज्याशी संबंधित आहे. तर ही शेंग मुख्यतः राजस्थानच्या वाळवंटी भागामध्ये आढळते. तर सांगरी ही झाडावर उगम पावणारी शेंग असून ती खाण्यासाठी वापरली जाते आणि पंचकुटी सारख्या पारंपरिक राजस्थानी भाज्यांमध्ये महत्त्वाची मानली जाते. यानंतर 9वा प्रश्न. तर बुद्ध पौर्णिमा कोणत्या दिवशी साजरी केली जाते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी वैशाख पौर्णिमे दिवशी. केव्हा? तर वैशाख पौर्णिमे दिवशी. तर मित्रांनो, आज आहे बुद्ध पौर्णिमा, त्यामुळे हा प्रश्न आज मी या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. तर प्रश्नाकडे लक्ष द्या. तर मित्रांनो, बुद्ध पौर्णिमा ही वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. यानंतर याच दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. तर बोधिप्राप्ती व महापरिनिर्वाण घडले म्हणून हा दिवस बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. उदाहरणार्थ, नेपाळ, भारत, श्रीलंका, थायलंड व म्यानमार येथे हा दिवस सार्वजनिक सण म्हणून खूप उत्साहाने साजरा केला जातो. मित्रांनो, यानंतर आपण मे महिन्यातील महत्त्वाचे दिवस पाहून घेऊया. तर 1 मे दिवशी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात येतो. 2 मे दिवशी साताऱ्याचे क्रांतिकारक सावरकर यांचा जन्म. 3 मे दिवशी जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन. 4 मे दिवशी भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म आणि 5 मे दिवशी जागतिक प्रसूती दिन आणि 6 मे दिवशी जागतिक हास्य दिवस पहिल्या रविवारी साजरा करण्यात आला. आणि यानंतर 7 मे दिवशी रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म. आणि यानंतर मित्रांनो 8 मे दिवशी जागतिक थॅलेसेमिया दिवस व रेड क्रॉस दिवस साजरा करण्यात येतो. आणि 9 मे दिवशी युरोप दिन व गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म. आणि 11 मे दिवशी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा करण्यात येतो. आणि आज बुद्ध पौर्णिमा साजरा करण्यात येत आहे. लक्ष द्या. यानंतर मित्रांनो 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 2025 मधील संघर्षानंतर शांतता स्थापनेसाठी कोणत्या देशाच्या मध्यस्थीने युद्ध टळले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका या. कोणत्या देशाच्या? तर अमेरिका या देशाच्या मध्यस्थीने युद्ध टळले आहे. तर मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सध्याचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकाचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी मध्यस्थी करून भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवलेला दिसून येत आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी कोणते अभियान सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या
कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.